आणि टेस्ट आहे ते आहे. हे जे माणसं आहेत ना त्यांचं बोलणं, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ, वा मस्त माणसं आहेत. भरडप पद्धतीनं दळलं जातं आणि त्यामुळे हे टेक्स्चर येतं. हे कोल्हापूर वड्यांचं वैशिष्ट्य आहे कोल्हापूरच्या. तुम्हाला हा वडा दाखवा अशी खूप इच्छा झाली माझी. वा खूपच छान मित्रांनो. तर मित्रांनो नमस्कार. फुलाच्या शिरोलीला आता आपण आलोय आणि इथं महालक्ष्मी वडापाव सेंटरला भेट देणार आहे. इथं महालक्ष्मी वडापाव सेंटरला आता आपण भेट देणार आहे. मित्रांनो इथले वडापाव खूपच फेमस आहेत. मित्रांनो इथं 10 रुपयाचा वडा तसंच जम्बो साईज वडा हा 20 रुपयाला देखील मिळतो आणि हे दोन्ही प्रकारचे वडे तुम्ही इथं टेस्ट करू शकतात. ज्यांना 10 रुपयाचा वडापाव पाहिजे त्यांच्यासाठी 10 रुपयाचा वडा आणि जम्बो साईज वडा जो आहे तो इथं 20 रुपयाला दिला जातो. कोल्हापुरी पद्धतीत जसा मोठ्या आकारामध्ये बिग साईज वडा केला जातो तशाच पद्धतीनं अगदी हा छान खमंग फ्राय केलेला वडा इथं तुम्हाला खायला मिळेल. तर इथं कसे वडे तयार केले जातात आणि कधीपासून इथं परंपरा चालू आहे ते देखील विचारूयात. ओनरशी गप्पा मारूयात, आलेल्या लोकांशी देखील गप्पा मारूयात. चला तर मग. तर बघू शकता मित्रांनो हे महालक्ष्मी वडापाव सेंटरला आता आपण आलोय आणि इथले वडे आता आपण टेस्ट करणार आहोत. नाव सांगा तुमचं. नाव वडिलांचं नाव विठ्ठल बाबू चव्हाण. ओके. स्टॉल कधी बसता इथं? आणि 23-25 वर्ष झालं. कोल्हापूर पद्धतीचा वडा आपण बघतोय आणि इथं समोर बघू शकता हे पिठाचे गोळे, बटाट्याचे गोळे करून ठेवलेत. आणि हे पीठ जरा काका कसं केलं जरा सांगा आम्हाला. पीठ असं ना पाणी घालून डाळीच्या पिठामध्ये ओवा आणि मीठ आणि सोडा घातलाय. घालून घातलेलं. तर कोल्हापूर पद्धतीचा आपण मोठा वडा बघतोय आणि आपल्या समोर आता ही रेसिपी तयार होते. गेले 20 वर्ष काका इथं वडे बनवतात कोल्हापूर पद्धतीचे. आता हे एक एक वडे आता त्याला सोडले जाते. तर मित्रांनो बघू शकता हे आता वडे जे आहेत ते कोल्हापूर पद्धतीनं मोठ्या आकारामध्ये सोडले जातील. गाव कुठलं म्हणला? पुलाची शिरोली. फुलाची शिरोली. तर मित्रांनो आता आपण आलोय पुलाच्या शिरोलीमध्ये आणि हे दादा इथं साधारण एक 20 वर्ष इथं हा स्टॉल चालवतात आणि समोर बघू शकता तुम्ही हे मोठ्या कढईमध्ये असे गरमागरम वडे सोडले जातात. खूपच मोठ्या आकारामध्ये आणि खूपच छान खमंग भाजलेले वडे इथं आपल्याला, खमंग फ्राय केलेले वडे इथं आपल्याला बघायला मिळतील. समोर बघू शकता हे आता वडे सोडले जातात. हे असे गोळे जे आहेत ते आधी करून ठेवलेले असतात आणि पिठामध्ये एक एक वडा बुडवून हे असे वडे सोडले जातात. तर मित्रांनो साईज चेक करू शकता तुम्ही वड्यांचा. तर खूपच मोठ्या आकारामध्ये हे वडे फ्राय होतात इथं. तर काका किती सालापासून आहे तुम्ही इथं? आणि थोडं मोठ्या आवाजात बोला. एक साधारण किती वर्ष झाली सांगा असं? 2021 पासून चालू आहे. 2001 पासून चालू गाड्याचा. तर मित्रांनो 2001 पासून इथं स्टॉल चालू आहे आणि हे वडे आणि भजी इथं मिळतात. सकाळच्या वेळेला भजी असते इथं. तर कधी पुलाच्या शिरोलीला तुम्ही आलात तर पुलाच्या शेजारीच इथं हा वडापावचा स्टॉल असतो. वडा सेंटर. इथं तुम्ही बघू शकता हे जे छोटे आहेत ते वडे 10 रुपयाला असतात आणि हा जम्बो साईज वडा आहे तो 20 रुपयाला दिला जातो. त्यासोबत असे हे ब्रेड देखील त्याच्याबरोबर दिले जातात. असे मोठ्या वड्याला ब्रेड दिले जातात आणि इथं चटणी वगैरे पण दिसेल तुम्हाला आणि फ्राय केलेले मिरच्या आहेत. तर इथं जम्बो वडा पार्सल दिला जातो. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ब्रेड त्याला वापरला जातो आणि मिरची वापरली जाते. अशा पद्धतीनं ब्रेड दिला जातो आणि मिरची दिली जाते. त्याचा रेट काय दादा? 20. मोठा वडा 20 रुपये, छोटा वडा 10 रुपये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सिस्टम इथं. तर येणाऱ्या जाणाऱ्या पटकन पार्सल घेऊन जाण्यासाठी इथं 10 रुपयाचे वडे आहेत आणि कोणाला हवं असेल तर हे 20 रुपयाचे वडे देखील ते घेऊन जातात. दोन्ही पर्याय इथं ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं पार्सलला गर्दी तुम्ही चेक करू शकता. या स्टॉलला इथं नेहमीच अशी गर्दी असते. हे वडे जवळपास फ्राय होतात आणि इथं अशी बसायची व्यवस्था देखील केलेली आहे. आणि इथं पाठीमागे बघू शकता तुम्ही इथं हे झाडं जे आहेत त्या झाडांच्या बरोबर समोरच इथं आपल्याला हा स्टॉल दिसतोय. तर वडे जवळपास फ्राय होत आलेत आता. काका तयार होत आले थोडे. तर समोर बघू शकता मित्रांनो छानपैकी असे मोठ्या साईज मध्ये हे वडे आता फ्राय होऊन तयार होत आहेत. आता पुलाच्या शिरोलीला आलोय आणि कोल्हापूरच्या वड्यांचं वैशिष्ट्य मित्रांनो म्हणजे आकारानं मोठे असतात आणि खाताना ते क्रंची लागतात. खूप छान पद्धतीने फ्राय केलेले असतात. रवा वगैरे वापरताय काका? नाही रवा वगैरे काय नसते.
भरड दळलेले असते हा, कारण खाताना ते कुरकुरीत लागत होतं मग कुरकुरीत लागतं. ओके ओके थोडा 25% जरा मोठा असतो. ओके म्हणजे जे पीठ दळतोय ते असं भरड पद्धतीनं दळलं. थोडासा भरड काढलेला ओके असतो. ओके ओके काही नाही काय नसते ओके मित्रांनो बघू शकता इथं आता हे वडे फ्राय होत आले जवळपास आणि आता गाड्याचं वेगळ्या नाव- भांड्यामध्ये हे फ्राय झाल्यानंतर काढता येते कलर गाड्याचं मित्रांनो नाव- चेक करू शकता खूप छान कलर आलेला आहे तिथे आणि सगळ्या वड्यांचा तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान इथं फ्राय केल्यानंतर आलेले आहेत ते आपल्या समोर वडे चेक करू शकता तुम्ही हा. हा. मित्रांनो हे छानपैकी आता हे वडे फ्राय करून तयार आहेत आणि हे आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतले जातात वा तर मित्रांनो वडे खूप छान कलर मध्ये भाजले गेले आणि खूप छान असा खमंग वास होतोय तर आता ह्यातला वडा आपण एक टेस्ट करून बघूया तर मित्रांनो तुम्ही जस्ट चेक करा काय छान आणि कलर आलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं हे जम्बो वडे इथं कोल्हापुरात केले जातात आता आपण पुलाच्या शिरोलीला आलोय आणि छान पद्धतीनं इथे हे वडे केले जातात ही कशी वड्यासंग आपले वडी चटणी असते शेंगदाणे फुटा असते मिक्स मध्ये असते बर हे चटणी मगाशी मी टेस्ट केली पण जरा थोडी वेगळी लागली आंबट लागली ते जरा थोडं ताक थोडं कधी मिक्स होतं वातावरण बघून असतं बरं ताक मिक्स करतात थोडं थोडं म्हणजे असं वातावरण बघून पण छान लागते ते आंबट चव त्याला उष्णता उद्या गरमीचे दिवस असते की त्याला जरा हे करायला लागतं ओके ओके हा. तर मित्रांनो ही चटणी जी आहे हा. ती वड्यासोबत दिली जाते एक वडा आम्हाला द्या एक प्लेट वडा द्या एक दोन देतो नाही, एकच द्या तर मित्रांनो आपली आता प्लेट लावली जाते समोर जम्बो वडा आपण घेतलाय आणि त्याच्यासोबत हा असा पाव दिला जातो कोल्हापुरामध्ये मित्रांनो हे सगळीकडे असे हे पाव दिले जातात आणि त्यासोबत इथं चटणी दिली जाते ही आपली आता प्लेट रेडी आहे त्यासोबत एक मिरच्या देखील दिली जातात तर दादा आता सांगा मला ह्या प्लेटचा रेट काय 20 रुपये 20 रुपये तसं सगळी गेला की ते 25 रुपये 28 रुपये आपला ग्रामीण भाग असल्यामुळे 20 रुपयाला ओके ओके इथं अजूनही 20 रुपयाला दिला जातो वडा 20 रुपये दादा नमस्कार आपलं नाव सांगा नमस्ते नमस्ते माझं नाव संजीत रामदास ओके कुठं राहता मी इथेच राहतो हेरलेला इथून 6 किलोमीटर अंतरावर 6 किलोमीटर अंतर होते इथं स्टॉल वरती कधीपासून येता तुम्ही आहे आता 20 वर्ष झाले मला येऊन 20 वर्ष झाली बर आणि नेहमी इथं येऊन वडापाव टेस्ट हो 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 करा वडापाव बद्दल काय सांगाल तुम्ही मी आता पुण्याला चाललोय जेवण नाही इथं 2 वडा खाणार जाणार वड्याच्या टेस्ट बद्दल काय सांगाल एक नंबर असते आणि टेस्ट आहे ते आहे हा. हे जे माणसं आहेत ना हा. त्यांचं बोलणं हा. जिभेवर साखर हा. डोक्यावर बर्फ वा. मस्त माणसं आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दादानी पण सांगितलंय की जवळजवळ 20 वर्ष इथे येतात आणि वडापाव टेस्ट करतात तर मित्रांनो नक्की या सगळेजण आणि इथं वडापाव टेस्ट करायला विसरू नका एक नंबर सगळ्यांना सांगा वडा कसा आहे आणि तुम्ही या म्हणून सांगा आणि पत्ता पण पुला सांगा क्लास 1 आहे शिरोली पुलाची शिरोलीचा जो ब्रिज आहे त्याच्यातून आत आला की जरा सरळ समोर दिसतं मस्त एक नंबर वडा महालक्ष्मी सांगा महालक्ष्मी वडा सेंटर ओके थँक्यू एक नंबर तर मित्रांनो जस्ट आपण आता पुलाच्या शिरोलीला आलो होतो आणि आधी पहिल्यांदा भूक लागली म्हणून थोडेसे वडा टेस्ट करूया असं विचारलं होतं आणि वडा टेस्ट केल्यानंतर खरोखरच तुम्हाला हा युट्यूबला व्हिडिओ दाखवावा अशी माझी इच्छा झाली कारण पण तसंच आहे वडे खूपच छान कोल्हापूर पद्धतीनं तिथं केले जातात कोल्हापूर पद्धतीने म्हणण्याचं कारण असं की वडे खूपच मोठ्या आकारामध्ये आहेत आणि टिपिकल तशी कोल्हापूर पद्धतीची प्रेझेंटेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल इथे जर तुम्ही बघितलात तर एक क्रंची आणि कुरकुरीत आवरण जे आहे याचं फक्त कोल्हापुरातच तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यासोबत असा हा ब्रेड दिला जातो आणि ही पातळ खोबऱ्याची चटणी आणि मिरच्या दिल्या जातात आता मी काकांना मग अशी विचारलं की बाबा रवा तुम्ही फ्राय करताना वापरता का कारण हे जे तुम्ही बघितलं आवरण ते असं वाटतं की यामध्ये रवा असावा तर ते रवा नसतो दळण दळताना ते कुरकुरीत अशा पद्धतीनं हे भरड पद्धतीनं दळलं जातं आणि त्यामुळे हे टेक्स्चर येतं हे कोल्हापूर वड्यांचं वैशिष्ट्य आहे कोल्हापूरच्या तर आता वडा पुन्हा एकदा मी टेस्ट करून बघतोय ऍक्च्युली मगाशी खाल्ला थोडा वडा आणि तुम्हाला हा वडा दाखवावा अशी खूप इच्छा झाली माझी तर पहिल्यांदा हा तुकडा जो काढलाय क्रंची याचा टेस्ट करून बघूया चटणीसोबत मगाशी म्हणालो तसं खोबऱ्याची चटणी देखील खूप छान इथं मिळते वा खूपच छान मित्रांनो या चटणीमध्ये थोडीशी कढी ताक असल्यामुळे थोडीशी आंबट आणि तिखट चव खूपच छान वाटते आणि पाव जे आहेत स्पेशली
ते इतके मऊ आहेत, ताजे आहेत की असं वाटतं की भट्टीतून आताच काढून आणले की काय, इतपत ताजे आता आम्हाला ब्रेड हा मिळालेला आहे. वडा आणि पावाचा बघतोय. हॅलो बोलतो की कधी काही प्रसंगाने मित्रांनो हा? मुलाची शिरोलीला काय येणं ते? झालं तर फोन नंबर इथं तुम्हाला दिलेला आहे. त्या फोन आवाज नंबरवरती येईना. तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता, किंवा गावात जर आला तर गावाच्या सुरुवातीला महालक्ष्मी वडापाव सेंटर तुम्हाला दिसेल आणि ते वडे नक्की टेस्ट करा. करल थांबा. आणि व्हिडिओ कसा झालाय ते कुठे आहेस तू? कमेंट करून कळवायला विसरू नका. वडा चल मग येतो आणि त्याच्यामधली ही भाजी म्हटलं काय तर आमच्या अतिशय सुरेख आहे मित्रांनो. खूपच छान पद्धतीनं वापरायला अशी भाजी तुम्हाला दिसत असेल त्यामध्ये. बघूयात आपण एकदा. खूपच गरम आहे वडा, पण त्यामुळं शिस्तीत खायला लागतो मला. आताच जस्ट भांड्यातून काढला होता, आताच कढईतून काढलाय गरम गरम. यांना विचारलं ना मी ऑलरेडी जाऊया काय म्हणून जाऊन या सुपर. येतो म्हटले चल. इथं या. दादा आलेत आपल्यासोबत आणि जवळजवळ 20 वर्ष ते इथं स्टॉल चालवतात. ते त्यांच्याकडून आपण पत्ता त्यांना विचारूयात आपण. काका जरा पत्ता सांगा. फुलाचे शिरोली शिरोली फाटा शिरोली फाटा महालक्ष्मी वडा सेंटर. शिरोली फाट्याला आल्यानंतरच तुम्हाला उजव्या हातालाच त्यात मुख्य चौकामध्येच महालक्ष्मी वडापाव सेंटर दिसेल. तर तिथे या आणि काका तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दिसतात, त्यांच्याकडे वडापाव टेस्ट करायला विसरू नका. जवळजवळ 20 वर्ष वडापाव करतायत, त्यामुळे मी त्यांच्या हाताच्या चवीबद्दल बोलू शकत नाही. खूपच छान पद्धतीने हे वडे इथं तयार केले. जास्त मी काही सांगणार नाही. तुम्ही या आणि वडे इथं टेस्ट करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम. जरा गावाचं नाव आणि पत्ता सांगा एकदा. आमचा शिर्ली फाटा मेन फाटा. हा. आणि कोल्हापूरच्या अलीकडचं गाव, पुलाच्या अलीकडचं शिर्ली पुलाची गाव. बरं. फोन नंबर काय? नंबर आमचा 75 59 37 39 83. ओके, ठीक आहे.